अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांची तब्येत खालावल्याचं कळते। काल सकाळपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचं कळतंय। उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक पद्मश्री नाधू महानोर यांना साहित्य संमेलनाला जाऊ नका असे फोन येत आहेत। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी फोन करून या संमेलनाला जाऊ नका असं महानोरांना सांगितलंय। उस्मानाबादमध्ये या संमेलनाचे उद्घाटक नाधू महानोर आहेत आणि त्यांना अशा धमकीचे फोन येत आहेत। राज ठाकरेंसोबत परवा कोणतीही बैठक झाली नाही असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला। भेटीगाठी होत असतात पण परवा भेट झाली नाही असं फडणवीसांनी काल म्हटलंय। दैनिक लोकमतच्या सरपंच ऑफ द इयर या कार्यक्रमात ते नुकतंच बोलत होते। कोणत्याही गडावर इथून पुढे राजकारण होणार नाही, शक्तीपीठाचं दर्शन घेऊन विकासाला सुरुवात करणार असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। सामाजिक न्यायमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। हे अमावस्याला आलेलं सरकार आहे त्यामुळे ते नेमकं किती दिवस टिकतंय हेच पाहायचे अशी टीका केली विनायक मेटेंनी। सारथी संस्थेला त्यांनी काल भेट दिली। शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात सोलापूर शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। खेकड्याच्या चित्रात तानाजी सावंत यांचा चेहरा दाखवत या बॅनरवर हा खेकडा सोलापूर आणि धाराशिव अर्थात उस्मानाबादची शिवसेना पोखरतोय, याच्या नांग्या वेळीच तोडा अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर देण्यात आला। नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हांच्या गांधी शांती यात्रेला गेटवे ऑफ इंडियापासून काल सुरुवात झाली, जी यात्रा संध्याकाळी पुण्यात पोहोचली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला। नाशिक, गुजरात, राजस्थान मार्गे ही यात्रा नवी दिल्लीत राजघाटमध्ये 30 जानेवारीला पोहोचणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालपासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत। कलाग्राम महाएक्स्पोचं त्यांनी उद्घाटन केले आणि उद्योजकांना संकटांमुळे खचून न जाण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय। महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज बारामतीत त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला। याकरता शहरातल्या चौकाचौकात स्वागत कमानी देखील उभारल्या जातात। शारदा प्रांगणात कार्यक्रमाच्या इथे भव्य कटआउट्सही उभारण्यात आले। नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 22-26 या 2 प्रभागांसाठी पोटनिवडणूक झाली। विधानसभा निवडणुकांमध्ये इथल्या विद्यमान नगरसेवकांनी राजीनामे दिले होते आणि त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली। शेतकरी आत्महत्येला शरद पवार जबाबदार आहेत असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केलाय। पवार जसं चांगल्या कामाचं श्रेय घेतात तसं अपयशाची जबाबदारीही त्यांनी घ्यायला हवी अशी टीकाही काल त्यांनी केली। शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी केंद्रीय कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार संरक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कंपन्यांशी संलग्न कामगारांना देशव्यापी संप त्यांनी पुकारला होता। सरकारच्या धोरणांचा निषेध यावेळी करण्यात आला। वाशिम जिल्हा शाखेच्या वतीनं देखील लाक्षणिक संप झाला। शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली। केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाला हाणून पाडण्याचा निश्चय असंही करण्यात आला। तर किसान सभेच्या वतीनं चांदवडला नाशिक औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको करण्यात आला आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हा परिसर दणाणून सोडण्यात आला होता। नवीन अंशदायी पेन्शन योजना बंद करून 82ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी गोंदियामध्ये सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गोंदिया उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हजारांच्या संख्येत मोर्चानं धडक दिली। औरंगाबाद पैठण मार्गावर इसारवाडीजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघातात कारमधल्या 3घांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय। 31 डिसेंबर 2019ला ट्रक ड्रायव्हरचा खून करून त्याच्या ताब्यातला ट्रक आणि ट्रकमधील 74 लाखांची रुपये किमतीच्या दुधाची पावडर घेऊन पसार झालेल्या 6 आरोपींना नगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेनं पुण्यातून जेरबंद केलंय। जानेवारी महिन्यातही काही ठिकाणी पाऊस पडतोय। चंद्रपूर जिल्ह्यातही 3 आणि 4 जानेवारीला जो पाऊस झाला त्यामुळे शेतपिकांना नुकसान पोहोचवलेलं आहे। आता पुन्हा बदलत्या वातावरणाचा देखील या पिकांना फटका बसतोय। महाराष्ट्रात लाखो भाविकांचं श्रद्धा असलेल्या साताऱ्यातल्या खंडोबा म्हाळसाचा विवाह थाटामाटात पार पडला, जो पाहण्यासाठी 7 लाखांहून अधिक भाविक पालगावात दाखल झाले होते। रत्नागिरीत सावरकर प्रेमींनी मध्य प्रदेश काँग्रेस सेवा दलानं काढलेल्या सावरकरांच्या पुस्तिकेचा निषेध केला। काँग्रेस विरोधात नारे देत सावरकर पुतळ्यासमोर नुकतीच ही निदर्शनं करण्यात आली।
चंद्रपूर शहरालगत गेल्या काही दिवसांपासून नियमित दिसणाऱ्या 2 वाघांना बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे आदेशच प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिलेले आहेत. परिसरात या 2 वाघांमुळे भीतीचं वातावरण होतं. बातमी कोल्हापुरातली आहे. जिल्ह्यातल्या गारगोटी मार्गावरच्या निगवे खालसा फाट्यानजीक एसटी आणि ट्रॅक्टरमध्ये समोरासमोर धडक होऊन एक भीषण अपघात झालाय, ज्यात दोघांची प्रकृती चिंताजनक आणि पुढच्या उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलंय. काल रात्री हा अपघात झाल्याचं कळतंय. या अपघातग्रस्त बसमध्ये 22 प्रवासी प्रवास करत होते. कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाल्याला पाटण्यातून अटक करण्यात आलेली आहे. पाटणा पोलिसांच्या मदतीनं मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. तो आधी दाऊद इब्राहिमचा डावा मानला जायचा आणि त्यानंतर छोटा राजन आणि दाऊदमध्ये मतभेद झाल्यावर तो राजनच्या गटातही गेला होता. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झालं. मावळ विधानसभा आमदार सुनील शेख यांच्या नगरसेवक पदाच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी हा मतदानाचा कार्यक्रम काल पार पडला. निवडणुकांचे निकाल आज स्पष्ट होतील. जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधात पंढरपूरमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रोश आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या विरोधात इथे घोषणाबाजी करण्यात आली. पुणे नाशिक महामार्गावर राख वाहतूक करणारा ट्रक उलटल्या. राजगुरुनगर बस स्थानकासमोरच्या अपघातात सुदैवानं जीवितहानी मात्र झालेली नाही. चंद्रपुरात 9 वर्षाच्या मुलाचा गळा ओढून खून करण्यात आलाय. गोंडपिंपरी तालुक्यातल्या धामणगावमधल्या घटनेत उज्ज्वल खेडेकर असं या मुलाचं नाव कळतंय. घरापासून 500 मीटर अंतरावरच्या शेतात त्याचा मृतदेह सापडला आहे. बातमी पंढरपूरमधली रेल्वे ट्रॅकवर झालेल्या एका अपघातात एका अज्ञाताचा मृत्यू झाल्याचं कळतंय. त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं. सरगम चौकातल्या रेल्वे ट्रॅकवर काल हा अपघात झाला. उस्मानाबादमध्ये अज्ञातांनी एका शेतकऱ्याच्या शेतातल्या द्राक्षाच्या वेलीच कापल्यात. 1900 पैकी 1400 वेली एका अज्ञातानं कापल्यात. अपसिंगा गावातल्या बब्रुवान राऊत यांच्या शेतातली ही घटना आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं गळा ओढून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना टाकळीमध्ये घडली. पत्नी आणि तिचा प्रियकर विलास जगताप या दोघांना अटक करून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ नगरपालिका वॉर्ड क्रमांक 24च्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार इथे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. गडचिरोलीतल्या देसाईगंज इथल्या घरकुल घोटाळ्याच्या चौकशीचे न्यायालयानं आदेश दिलेत. कारण इथे नगर परिषदेकडून बांधण्यात आलेल्या 114 घरकुलांचं वाटप नियमबाह्य पद्धतीनं झाल्याचा आरोप करण्यात आला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. सेमिस्टर पॅटर्न रद्द करावा, त्याचबरोबर पीएचडी परीक्षा शुल्क कमी करावं अशा मागण्यांसाठी हा मोर्चा होता. केंद्रातलं भाजप सरकार संविधान विरोधी आहे आणि संविधानाची पायमल्ली करत असल्याचा आरोप करत परभणी संविधान बचाव समितीच्या वतीनं एका सभेचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. आयटी मुंबईच्या टेकफेस्टमधल्या रोबो वॉर ही स्पर्धा भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ब्लेंका बोर्ड संघाच्या तानाजीनं गाजवली. नुकताच त्यांचा कॉलेजमध्ये सत्कारही करण्यात आला. बातमी कोकणातली दापोलीमधल्या हरणे इथे सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या पाठीमागे समुद्रात अचानक आलेल्या बोटीनं मच्छीमार बांधवांमध्ये घबराटीचं वातावरण होतं. कारण किल्ल्याच्या मागे उभी असलेली अनोळखी बोट कोणाची यामुळे चर्चा रंगत होत्या. काही काळ थांबून ही बोट समुद्रातून पुढे निघून गेली. भोकरदन तालुक्यातल्या वाढोणा गावात झाडाझुडपात एका पुरुष जातीचं अर्भक सापडलंय. परिसरात गुरं चारत असलेल्या एका व्यक्तीला ते अर्भक सापडलंय. आरोग्य सेविकांच्या स्वाधीन त्याला करण्यात आलंय. पराक्रमाच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी कोल्हापुरातल्या इतिहासप्रेमींनी काढलेल्या उदगीर पानिपत शवयात्रेचं परतूरमध्ये जोरदार स्वागत झालं. शालेय विद्यार्थ्यांनी इतिहासकालीन देखावे, ज्ञानदेव तुकाराम, छत्रपती शिवराय जिजाऊ यांचे वेश परिधान करत पदयात्रेत सहभाग घेतला होता. मुलगी दारू प्यायला मज्जाव करते म्हणून एका पित्यानंच आपल्या 7 वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या निमखेडी शिवारातल्या राहत असलेल्या संदीप चौधरीनं केलेला आहे. त्यानंच हे कृत्य केले. मुलीचा मृतदेह गिरणा नदीच्या बांभोळी पुलाजवळ पोलिसांना सापडला होता.
मुजोर वाळू माफियांना आवर घालण्यासाठी तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे यांनी आता पुढाकार घेतला, कारण आंबे इथल्या अवैध वाळू उपचार कारवाई केल्यानंतर कोडीतून पलीकडे जात असलेल्या खरसोळ इथल्या वाळूसाठा त्यांनी जप्त केलाय। या कारवाईत 5 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। घरातून बेदखल झालेल्या आणि पोटाची खळगी भरण्यासाठी मोबाईल चोरणाऱ्या 30 वर्षाच्या अट्टल गुन्हेगाराला वाशिम पोलिसांनी अटक केली आहे। 2.25 लाखांचे मोबाईल त्याच्याकडून जप्त करण्यात आले। महेश खडसे असं या तरुणाचं नाव कळते आणि तो हॉटेलमध्ये काम करत होता। दिल्लीत जेएनयूमधल्या घटनेच्या निषेधात चंद्रपुरात अभाविपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। स्थानिक गांधी चौकात त्यांनी जोरदार नारेबाजी करत देशभक्तीचा हुंकार जागवला आणि यावेळी डाव्या विचारधारेच्या समर्थकांनी विद्यापीठात धुडगूस घातल्याचा आरोप यावेळी करण्यात आला।